नमस्कार. हा व्हिडिओ मी तुमच्या मनोरंजनासाठी, एंटरटेनमेंटसाठी बनवत नाही. मी कुठला नवीन व्यवसाय सुरू केलेला नाही, ज्यातून मला लाखो करोडो कमवून भरपूर प्रॉपर्टी गोळा करायची आहे किंवा मी नुसतं भाषण ठोकायचं, भाषण द्यायचं म्हणून मी भाषण देत नाही आहे. मी कुठली राजकीय व्यक्ती, स्वतःला राजकीय व्यक्ती समजत नाही. तशी मी कुठली राजकीय व्यक्ती नाही जी म्हणते की मला समाजाची, जनतेची, लोकांची सेवा करायची आहे. मी हे जे काम करतोय, जे तुमचे बोलायला येतोय, ते माझी एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी बोलायला येतोय. ही एक फार मोठ्या लढाईचा भाग आहे. एक चिंगारी आहे जी आपल्या रत्नागिरीत पेटलेली आहे आणि संपूर्ण देशात वनव्याच्या रूपात पसरेल आणि संपूर्ण देश पेटून उठेल. तुम्ही सर्वजण लोक अशी आहात जी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपले असंख्य सुखांचा त्याग करून दिवसभर राबत असतात. तुम्ही कुणाचं स्वतःच्या कष्टातून तुम्हाला 4 पैसे कमवायचे असतात. कुणाचं त्रास देऊन तुम्हाला काही करायचं नसतं. तुम्हाला खूप त्याग करून तुम्ही दिवसभर राबता. तुमची काही स्वप्न आहेत. सुखात जगण्याचा, स्वप्न बघण्याचा तुम्हाला अधिकार आहे. मात्र काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. तुमच्या आयुष्यात दुःख येऊ शकतं. तर यासाठी काही वेळ जी असताना वेळच्या वेळेला काही काम करणं गरजेचं असतं. तर त्याच भूमिकेतून मी हे काम करतोय. मी माझ्या एका संघटनेची निर्मिती केलेली आहे. त्या संघटनेतून मी गेल्या वर्षभरातून काम करतोय. जवळपास वर्षभरापूर्वी 2 व्हिडिओच्या माध्यमातून मी हे काम सुरू केलं होतं. 2 व्हिडिओ मी च्या माध्यमातून शेअर केलं होतं. मी कुठली माझी राजकीय पार्श्वभूमी नाही. मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे जी दिवसभर मजुरी करते. मात्र जे दुःख मला सहन करावं लागलं, जो त्रास मला सहन करावा लागला, त्याच्या विरुद्ध शेवटी एक आक्रोश करायचा होता. विरोध उठवणं गरजेचं होतं. तो मी विरोध उठवला. जवळपास वर्षभरापूर्वी मी 2 व्हिडिओच्या माध्यमातून आलो होतो की मी पहिलं बोललो की कुठली राजकीय व्यक्ती नाही आहे, सर्वसामान्य व्यक्ती आहे. तर त्यातून जे माझ्याजवळ पर्याय होता माझा आवाज व्यक्त करण्याचा, तर या व्हिडिओतून मी सोशल प्लॅटफॉर्मवरती व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधला होता. पहिल्यांदाच मी मराठीतून हा व्हिडिओ बनवतोय, कारण माझे जे जवळचे व्यक्ती आहेत या लढाईमध्ये, जवळचे मित्र मंडळी, नातेवाईक लोक आहेत, त्यांची मला या लढाईत सगळ्यात जास्त गरज आहे. कारण सुरुवात लढाईची आतापर्यंत तसं पाहिलं कुठली लढाई, क्रांती, तर या लढाईमध्ये त्यांच्या जे जवळची लोक असतात त्यांचा सगळ्यात फार मोठा सहभाग असतो. तर 2 व्हिडिओ मी बनवले होते वर्षभरापूर्वी. त्यानंतरही बनवले. खूप कमी तसे बघितले तर खूप कमी बनवले गेलेत आतापर्यंत. पहिला व्हिडिओ बनवला होता तो राजकीय व्यक्तींना जी सुखसुविधा मिळते, जे वेतन मिळतंय, त्या विरोधात मी बोललो होतो की वेतन जास्त मिळतंय, सुखसुविधा मिळते, त्याविरुद्ध नाही. पण आता समस्या ही झाली की बहुतांश लोक राजकारणात, बहुतांश लोक अशी येत आहेत ज्यांना समाजाची सेवा करून काही अर्थ नाही. ते लोकांना फक्त मूर्ख बनवून लोकांना भासवतात की मला तुमची सेवा करायची आहे. माझं तसं काही होत नसतं. ते सेवा करण्याच्या नावाखाली राजकारणात येतात आणि स्वतःची घरं भरतात आणि त्याचा खूप नुकसान आपल्याला होते. मी पहिल्यांदा बोललो की तुमच्याला सुखात जगण्याचा अधिकार आहे. तुमचं दुःख, तुमच्या आयुष्यात कुठले दुःख येऊ नये याची जबाबदारी जी आहे ही या राजकीय लोकांची आहे. मात्र दुर्दैवाने मी बोललो की ही सेवा करणारी कमी आहेत. स्वतःची घरं भरण्यासाठी लोक भरपूर येतात. खूप अशी कमी लोक आहेत जी खरोखर त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे. तर मी त्या ज्या राजकीय व्यक्तींना जे वेतन सुखसुविधा त्याविरुद्ध बोललो होतो. त्यानंतर
जी राजकीय क्रिमिनल व्यक्ती आहेत, ज्या समाजात मोठ्या प्रमाणात घडत आहेत, रेप घडत आहेत, बलात्कार घडत आहेत, चोऱ्या माऱ्या होत आहेत, वादविवाद, मारामारी यांसारख्या घटना घडत आहेत. तशाच जी कानून व्यवस्था आहे त्याचे 3-13 वाजले. तर त्या बाबतीतही मी बोललो होतो. अजून बोलायचं बाकी आहे की भरपूर अशा घटना घडतील की तुम्ही मगाशी बोललो की तुम्ही दिवस रात्र काबड कष्ट करून 4 पैसे कमवता. पण उद्या जर कुठली व्यक्ती, चोर, बदमाश, गुंड तुमच्या जोरजबरदस्तीने किंवा तुमच्या पाठीमागे तुम्ही कमवलेले सगळे पैसे घेऊन गेले तर तुम्ही काय कराल? अशा भरपूर विषय आहेत ज्यांच्याविषयी मी बोललो आहे आणि यापुढे बोलणार आहे. आपलं राष्ट्र, आपला धर्म, आपली संस्कृती, आपली भाषा, आपलं देश, आपलं राज्य, जे क्रिमिनल यांच्यासाठी मी बोलतोय, त्यांचं जतन व्हावं, आपल्या राज्य संस्कृतीचं, यासाठी सुद्धा लढाई सुरू आहे. हे काम करत असताना मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. कारण बऱ्याचदा मी कुठल्या ना कुठल्या क्रिमिनल लोकांविरुद्ध बोलणार, राजकीय व्यक्तींविरुद्ध बोलणार, देशविरोधी, धर्मविरोधी, जातीवादी लोकांच्या विरोधात बोलणार. हे सगळं करत असताना कुठे ना कुठे त्यांच्या विरुद्ध लढताना जी आर्थिक असेल किंवा जी मदतीची गरज आहे, त्यांच्याकडून माझ्या जीवालाही धोका होऊ शकतो, मला त्यांच्याकडून त्रास दिला जाऊ शकतो. तर त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी मला जी शक्ती आहे ती तुम्ही माझी शक्ती आहे. तर तुम्ही मला साथ नाही दिली तर मी काहीच करू शकत नाही. तुमच्या मदतीशिवाय मी काहीच नाही करू शकत. कारण ज्या गोष्टी मी एकट्याने नाही करू शकत, दुसऱ्यांवरती अवलंबून आहे, त्या गोष्टींसाठी मी जास्त वेळ नाही काही करू शकत. जेवढं माझ्याकडून मी करणं भाग आहे तेवढं मी करेन. त्यानंतर जर जनतेची साथ नाही मिळाली, लोकांची साथ नाही मिळाली तर ही लढाई मला तशीच अर्धवट सोडून शरणागती हार पत्करावी लागेल. आज मग तुम्हाला बऱ्याच जणांना शिवाजी महाराजांचं भरपूर कौतुक वाटत असेल, पण मला आज ते शिवाजी महाराजांचे जे मावळे होते त्या मावळ्यांचं कौतुक जास्त वाटते. कारण जर शिवाजी महाराजांबरोबर जर त्यांचे मावळे नसते तर शिवाजी महाराज सुद्धा आपली लढाई त्या गंभीरपणे, त्या जोरदारपणे लढाई लढू शकले नसते. कुठलीही लढाई लढताना जेवढं नेत्याचं महत्त्व असतं तेवढ्याच त्यांच्याबरोबर जे लढणारे कार्यकर्ते आहेत त्यांचं सुद्धा महत्त्व असतं. तर मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे की असं नाही की मी काहीतरी करतोय माझ्यासाठी तुम्ही काहीतरी करा. तुम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे, तुमच्या भल्यासाठी तुम्हाला लढाई लढायची आहे. या लढाईत आज मी आहे, उद्या नसेन. म्हणजे मी काय अमरत्व घेऊन आलेलो नाही. तर तुम्ही ही लढाई असत्याची लढाई, धर्माच्या विरुद्ध अधर्माची लढाई, राक्षसी सैतानी शक्तींच्या विरुद्ध लढाई ही कायम लढत राहावी लागली आहे, यापुढे लढावी लागेल. तर तुमची साथ खूप मदतीची खूप गरज आहे. तुमची लढाई तुम्हाला लढायची आहे. धन्यवाद.